जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीच्या परीक्षेची जी काही नोटिफिकेशन आलेली आहे आणि परीक्षेची तारीख देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे। येत्या 10 नोव्हेंबरला महा टीईटीची परीक्षा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याची तयारी आपण करत असाल तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मानसशास्त्र हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे महा टीईटीच्या दृष्टिकोनातून, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, त्या मानसशास्त्रामध्ये कोणकोणते घटक येतात, त्या घटकांपैकी कोणत्या घटकाला सर्वात जास्त वेटेज आहे, जेणेकरून आपल्याला त्या घटकाला अभ्यास करत असताना जास्त टायमिंग देता येऊ शकते। त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही जी परीक्षा आयोजित करणारं मंडळ आहे, त्यांनी 2013 पासून ते 2021 पर्यंत ज्या काही महा टीईटीच्या प्रश्नपत्रिका काढल्या, म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्याला दिल्या, पेपर घेतलं, त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केल्याच्या नंतर आपण जे आहे प्रत्येक वर्षामध्ये किती प्रश्न आले, कोणत्या घटकांवर किती आधारित प्रश्न आलेले आहे, त्याचा एक आलेख बनवलेला आहे, जेणेकरून आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की एक्झॅक्टली मानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा आणि कोणत्या घटकाला किती वेटेज या ठिकाणी दिलेला आहे। त्याविषयी आपण जे आहे पूर्ण ॲनालिसिस आजच्या या छोट्याशा सेशनच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण पाहूया महा टीईटीच्या संदर्भामध्ये मानसशास्त्र हा जो एक महत्त्वाचा विषय आहे, त्या महत्त्वाच्या सब्जेक्टचे जे काही घटक आहेत ते सर्वच्या सर्व घटक। परंतु मित्रांनो, आपण आता टीईटीचा पेपरसाठी फॉर्म भरलेला आहे। फॉर्म भरल्याच्या नंतर आपण सेल्फ स्टडी करत असाल तर उत्तम, अन्यथा जर का आपल्याला मार्गदर्शकांची आवश्यकता असेल तर तुमच्यासाठी आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच 2024। या बॅचमध्ये जे आहे तुम्हाला रेडीमेड सर्व काही मटेरियल या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जात आहे। तुम्हाला फक्त लेक्चर्स अटेंड करायचे आहे आणि सेल्फ नोट्स काढायचे आहेत, रनिंग नोट्स थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण या बॅचमध्ये, या मार्गदर्शनपर बॅचेसमध्ये जे आहे तुमच्याकरिता टीईटीच्या सर्व घटकांची जी आहे दररोज न चुकता जे आहे या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स होणार आहे। त्याच्याबरोबर जे आहे एक्सपर्ट फॅकल्टी या ठिकाणी जे आहे तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्यातल्या त्यात डेली लाईव्ह लेक्चर आहे आणि लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर ते जे लेक्चर आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध देखील आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहे, कारण एक व्हिडिओ आपण कितीही वेळेस पाहू शकता आणि या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाकरिता आहे। पीडीएफ नोट्स देखील ॲपमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहे। डाऊट क्लिअरिंग सेशन तर असणारच आहे। एक्सपर्ट फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे टीईटी 2021 मध्ये 753 विद्यार्थी जे आहे पहिल्या दमामध्ये या ठिकाणी टीईटीची परीक्षा क्रॅक करू शकलेले आहे। आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि यांचं जे मार्गदर्शन आहे ते सहजपणाने मिळवा। आणि जर आपली टीईटी वगैरे पास असेल आणि आपल्याला तयारी करायची असेल शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची, तर त्याकरिता देखील मार्गदर्शन या ठिकाणी अवेलेबल आहे। अगदी IBPS जसं टिपिकल पॅटर्न आहे सेम टू सेम त्या पॅटर्न प्रमाणे जे आहे बॅच उपलब्ध आहे, कारण यामध्ये मागच्या वेळेस जे काही मार्गदर्शन दिलं गेलं होतं त्या मार्गदर्शनामधून 1000 विद्यार्थी, 1000+ विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक म्हणून आज रुजू आहे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये। यामध्ये देखील सेम टू सेम तोच क्रायटेरिया आहे। डेली लेक्चर असेल, प्रत्येक घटकाची तयारी करून दिली जाणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे। विशेष म्हणजे याही ठिकाणी IBPSचे जे एक्सपर्ट आहेत, महाराष्ट्रामधले टॉपचे एज्युकेटर्स आहेत, ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत तुमच्याकरिता। उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की ज्ञान बराळे सर असेल तर त्यांनी स्वतः मागच्या वेळेस जे आहे 174चा स्कोर TITच्या परीक्षेमध्ये केला होता। यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर निश्चितपणाने आपण मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता। चला आता वेळ वाया न घालवता आपण जाऊया टीईटीच्या सिलेबसवर। बघा, आपण आजचा हा जो सेशन आहे तो डेडिकेट केलेला आहे सायकोलॉजीवर, ठीक आहे, मानसशास्त्रावर। आता मानसशास्त्राला वेटेज किती आहे बघा, हा आहे पेपर 1चा क्रायटेरिया। पेपर 1 मध्ये जर आपण या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर पेपर 1 करिता मानसशास्त्राला आहे 30 गुण, ठीक आहे, 30 गुण आहे आणि 30च प्रश्न आहे। जर आपण पेपर 2चं जर बघितलं तर पेपर 2ला देखील सेम वेटेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा बघा, हा मानसशास्त्र आहे, मानसशास्त्राला 30 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहे। म्हणजे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, आपल्याकरिता महत्त्वाचं आहे की मानसशास्त्र या विषयाला जे आहे 30 गुण आहेत। आता हे 30 गुण कुठून मिळतात,
कोणते ते घटक आहेत, त्या घटकांवर आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हा जो संपूर्ण आलेख तुमच्या समोर जो दिसत आहे, हा आलेख 2013 या साली पहिली परीक्षा झाली आणि त्यामध्ये मी जे आहे पहिला पेपर दुसरा पेपरही पास करून दाखवला. त्याच्यानंतर जे आहे 21ला शेवटची परीक्षा झाली. त्याही परीक्षेमध्ये मी स्वतः जे आहे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल तो क्रॅक केलेला आहे, तो देखील अगदी 90+ मार्क्सने. म्हणून तुम्हाला अनुभवाच्या बोलावरून सांगतो आहे, कारण मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा परीक्षा दिली त्यावेळेस ही जी परीक्षा आहे ती पास करून दाखवलेली आहे. त्याचं कारण हेच आहे की अगदी अभ्यास प्रत्येक जण करतोय. आजही बरेच जण जे आहे अभ्यास प्रचंड करतायत, परंतु बऱ्याच लोकांचा अभ्यास केलेला जो काही पोर्शन आहे, जो काही सिलेबस आहे, तो परीक्षेला विचारलाच जात नाही. मग त्यांची जी मेहनत आहे अभ्यासाची ती वाया गेली ना. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही अभ्यास करताय हे आपल्याला 100% माहिती आहे, परंतु अभ्यास चुकीच्या दृष्टिकोनातून केला, चुकीच्या दिशेला जर का गेला तर तो युजलेस ठरतो. त्यामुळे हा रेशो बघितल्याच्या नंतर आपल्याला याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचा अभ्यासाला कमी कालावधी लागेल आणि तुमचा अभ्यास हा योग्य दिशेने देखील चालेल. बघा आता या ठिकाणी पहिला महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. पहिला टॉपिक आहे मानसशास्त्रज्ञांचे योगदान. हे बघा, मानसशास्त्रज्ञ जे काही आहे, जेवढेही सायंटिस्ट आहेत आपल्या सायकोलॉजी मधले, त्यांच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे आणि एकूण आतापर्यंत जर का बघितलं 2013 पासून ते 13 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मानसशास्त्राचे जे जनक आहेत ते कोण आहे, पहिली मानसशास्त्रज्ञांची जी काही प्रयोगशाळा आहे ती कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली, वगैरे वगैरे असे जे मानसशास्त्रज्ञांवरचे प्रश्न आहेत, किंवा हा एक विल्यम वुंड आहे, हा कोणत्या देशाचा या ठिकाणी सायंटिस्ट होता, असं देखील विचारण्यात आलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला जेवढे सायंटिस्ट आहेत त्या सगळ्या सायंटिस्ट लोकांविषयी जे आहे डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी करून घ्यायची, कारण 13 मार्क विचारलेले आहेत त्याच्यावर, म्हणजे याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वेटेज द्यावं लागणार आहे. हा झाला एक. त्याच्यानंतर बाल मानसशास्त्रज्ञ. हे बघा, मानसशास्त्रज्ञांचे हे जे 2 छोटे छोटे प्रकार आहेत, म्हणजे टाईप्स सब टाईप्स आपण ज्याला म्हणूया, तर त्याच्यामध्ये काय आहे, हे मानसशास्त्रज्ञ आहे, जनरल आहे, सर्वांचं मानसशास्त्र आहे. परंतु आपल्या सर्वांना महत्त्वाचं काय ठरतं, कारण आपण इथून पुढे जे काही शिकवणार आहोत शाळेवर जाऊन, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला डील करावं लागणार आहे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं. मग छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र आणि आपल्यासारखे जे तरुण व्यक्ती आहेत त्यांचं मानसशास्त्र याच्यामध्ये बरंचसं भिन्नता आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणून बाल मानसशास्त्रज्ञ याच्यावरती या ठिकाणी जे आहे 5 वेळेस प्रश्न आतापर्यंत परीक्षा परिषदेने विचारलेला आहे, त्याच्यामुळे त्याला तेवढं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. त्यातल्या त्यात जे शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, त्याला देखील विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आतापर्यंत 4 वेळेस प्रश्न. शैक्षणिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काही मानसशास्त्र आहेत त्याला हे टॉपिक आहेत. या टॉपिकची जर का आपल्याला तयारी करायची असेल तर मी आता जे काही बॅच तुम्हाला सांगितलेली आहे, जे काही मार्गदर्शन सांगितलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या आपले जे TETची तयारी करणारे किंवा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TITची तयारी करणारे जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट्स आहेत ते फार जास्त लहान नाही आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांचं वय हे 30च्या ॲव्हरेजमध्ये आहे, 30-35 पर्यंत त्यांचं वय आहे. आणि या वयामध्ये फक्त पुस्तकांचं वाचन करून जे आहे आपण स्टडी करणं फार कठीण जातं. कारण आता मानसशास्त्राचा विषय आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे की आता आपलं जे अवधान आहे, अवधान आपण ज्याला म्हणूया की एका जागेवर लक्ष केंद्रित होणं आहे, ते फार कठीण जातं. कारण आपण पुस्तक जरी उघडून बसलो वाचन करायला तर आपल्या मागे जे आहे 1760 लफडी असतात. आपली फॅमिली आहे, जॉबचं टेन्शन आहे, बाजूवाल्याचं टेन्शन आहे, याचं टेन्शन आहे, त्याचं टेन्शन आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला पुस्तक वाचन करत असताना जे आहे ते आठवत असतात. मग अशा वेळेस सेल्फ स्टडी करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे जे आहे कुणी जर का आपल्याला मार्गदर्शन करत असेल आणि आपण तिकडे जर का पाहत बसलो, समजा मोबाईलवरती जरी आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेत असाल आणि तुम्ही जर का पाहून ते करत असाल तर बऱ्यापैकी तुम्हाला जे आहे ते अवबोध होत असतो त्याचा. ठीक आहे, मानसशास्त्राच्या भाषेमध्ये आणि जनरल भाषेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्यातून शिकू शकता. आणि मानसशास्त्र हा एक असा टॉपिक आहे जो की रीडिंग करून जे आहे बऱ्याच लोकांना बोरिंग वाटतं, परंतु कोणीतरी शिकवणारं असेल चांगल्या पद्धतीने तर निश्चितपणाने जे आहे तो सोपा वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आहे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया. शिकवण्याची प्रक्रिया आणि शिकण्याची प्रक्रिया या दोघांचा जो काही समन्वय आहे त्याच्यावरती आतापर्यंत 14 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 14 वेळेस. हा महत्त्वाचा घटक आहे, त्याला जरासं एक्स्ट्राच वेटेज आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक उपपत्त्या. हे बघा, उपपत्त्याचं नाव घेतलं की बरेच लोक जे आहे या ठिकाणी घायाळ होऊन जातात, कारण उपपत्त्या हा जरासा डिफिकल्ट प्रकार आहे,
कारण त्यातून जे आहे बऱ्याच लोकांना जी शास्त्रज्ञांची नावं असेल किंवा त्यांनी केलेले जे काही प्रयोग आहे किंवा कोणी कोणत्या प्रकारची उपपत्तीचा शोध लावला, कोणी कोणती उपपत्ती मांडली, याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या जर का आपण एखाद्या जोड्या बनवणारा एक छोटासा चार्ट बनवला आणि आपण जिथेही अभ्यासाला वगैरे बसतो किंवा जिथे आपण जास्त चलतो फिरतो त्या ठिकाणी जर का दर्शनीय भागावर लावला तर चलता फिरता त्या गोष्टींचा अभ्यास आपला होऊन जातो. कारण उपपत्त्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सायकोलॉजी मधला. त्यानंतर आहे अनुवंश किंवा आपल्या आसपासची परिस्थिती, याच्यावर आधारित 8 वेळास प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण बालक जो आहे एक तर अनुवंशाप्रमाणे त्याची वाढ होणार आहे. माझं जर का लेकरू असेल तर ते मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली माझे बरेचसे गुण येऊन जातात. कारण काय आहे की माझा जो अनुवंश आहे, माझा जो DNA आहे, तो माझा DNA, माझ्या मिसेसचा DNA जो आहे तो ऑटोमॅटिकली त्यांच्यापर्यंत आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अनुवंश किंवा परिस्थिती किंवा याच्या व्यतिरिक्त तो जे परिस्थितीमध्ये राहतो, म्हणजे माझी जर का फॅमिली बघितली तर माझ्या फॅमिलीमधलं वातावरण कसं आहे, राहणीमान कसं आहे, हालचाल कशी आहे, बोलीभाषा कशी आहे, या गोष्टींचा प्रभाव ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीवर म्हणण्यापेक्षा त्या लहान बालकावर पडत असतो. त्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येतात, जनरल प्रश्न असतात. हे याच्यावरचे आहे फार जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. हे जी प्रश्नांची उत्तरं आहे आपण जनरली गेस करूनही देऊ शकतो, परंतु तरी देखील आपल्याला व्यवस्थित रीडिंग करायची आहे. 8 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. संवेदना किंवा अवबोध, आताच मी हा शब्द उच्चारला होता, अवबोध. संवेदना, बालकांना ज्यावेळेस जे आहे एखादा टॉपिक आपण शिकवत असतो, ते टॉपिक शिकवत असताना त्याला तो किती अवबोध होतो, किती लक्षात राहतोय, कोणत्या पद्धतीने लक्षात राहतोय, त्या संदर्भामध्ये जो काही एक टॉपिकच आहे मानसशास्त्रामधला, त्याच्यावरती येत आहेत 8 वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहे. त्याला तेवढं वेटेज द्यायचं आहे. त्यानंतर आहे संबोध किंवा प्रतिमा. आता बालकाला जे आहे एक गोष्ट शिकवायची, आपल्याला हत्ती दाखवायचा. हत्ती हे कन्सेप्ट जर का समजावून सांगायची असेल, त्यानं आजपर्यंत कधीच हत्ती बघितलेला नाहीये, मग त्याला हत्तींचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते सांगावी, त्याचं चित्र दाखवावं. वारंवार जे आहे 2-4 वेगवेगळे प्राणी दाखवून, हत्तीच्या सोबत जिराफ दाखवणं, इकडे जे घोडा दाखवणं, मग त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करून घेणं. मग जेव्हा तो विद्यार्थी घोडा, हत्ती, जिराफ याच्यामधून जे आहे हत्ती बरोबर आयडेंटिफाय करेल, त्यावेळेस आपण म्हणूया की त्याच्या मनामध्ये जे आहे हत्तीची प्रतिमा फिट झालेली आहे. त्याला त्या गोष्टीचा जो आहे संबोध समजलेला आहे आणि संबोध समजल्याच्या नंतर त्याला ते अवबोध झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता हे टॉपिक मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे आहे मॅक्झिमम शिकवण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, फ्रीमध्ये आहे. आणि आपल्याला जे आहे शिक्षक होण्यापर्यंतची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे या चॅनलला कनेक्ट राहा, तुम्हाला फायदाच होईल. कारण मागच्या 6 वर्षापासून आपण जे आहे एकच समाजकार्य केलेलं आहे. हे चॅनल पूर्णतः डेडिकेट केलेलं आहे शिक्षक भरती करिता. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच घेत नाही. बघा, त्यानंतर आहे कल्पना किंवा विचार. हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे मानसशास्त्रामधला. त्याच्यावरती 8 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर स्मरण किंवा विस्मरण, हा एक फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा की आपण जे आहे वर्गामध्ये शिकवलं, अर्धा तास शिकवलं किंवा मी आता 40 मिनिटांचं लेक्चर घेतलं, 40 मिनिटं मी बडबड केलेली आहे, परंतु त्याच्यापैकी तुम्हाला किती लक्षात राहिलं तो टॉपिक असतो स्मरण. म्हणजे तुम्हाला स्मरण किती आहे आणि विस्मरण किती आहे. ज्याचं स्मरण जास्त तो जो आहे उच्च गुणवत्ता धारक असं आपण सांगतो. ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत त्या टॉपिकवरती. आतापर्यंत 3च वेळेस प्रश्न विचारला. अवधान किंवा अभिरुची. अवधान म्हणजे लक्ष देणे, ठीक आहे. अभिरुची म्हणजे आपण म्हणूया आवड, ठीक आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. प्रत्येक वेळेस एकदा तरी प्रश्न आलाच आहे, ठीक आहे. प्रत्येक वेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे झालेत आता या ठिकाणी 11 टॉपिक. याच्या व्यतिरिक्त जर का आपण पुढचे टॉपिक बघितले तर हा टॉपिक आहे 12 नंबरला, प्रेरणा किंवा अवधारणा. बघा, प्रेरणा, विद्यार्थ्याला प्रेरणा देणं आवश्यक आहे. कारण कोणतंही काम जे आहे जोपर्यंत आपण त्याला मार्गदर्शन करत नाही, जोपर्यंत आपण त्याला जे आहे मोटिवेट करत नाही, तोपर्यंत तो विद्यार्थी तेवढंच काम करत नाही. व्यवस्थितपणाने त्याला त्याची गोष्ट आहे ती अवगत होत नाही. आतापर्यंत 8 वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या टॉपिकवरचा प्रश्न विचारलेला आहे. तो इझी टॉपिक आहे, तेवढा कठीण नाही आहे तो. बुद्धिमत्ता आणि उपपत्त्या. मग हा उपपत्त्यांचाच प्रकार आहे, परंतु बुद्धिमापनाच्या कसोट्या सांगितलेल्या आहेत काही शास्त्रज्ञांनी. तो थोडासा डिफरंट एक टॉपिक आहे. बुद्धिमत्ता है ना, जनरल बुद्धिमत्ता, मध्यम गतीची बुद्धिमत्ता, उच्च कोटीमधली बुद्धिमत्ता, त्याचं जे आहे रँक आहे, बुद्ध्यांक आहे. तो बुद्ध्यांक वगैरे आपण जेव्हा ते टॉपिक शिकणार आहोत त्यामध्ये डिस्कस करूया. सध्या तरी एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती प्रत्येक वेळेस 2-2 प्रश्न आले.
प्रत्येक पेपरमध्ये जे आहे 2-3 प्रश्न आलेले आहे. म्हणजे हा किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आहे व्यक्तिमत्व किंवा संरक्षण यंत्रणा. माणसाचं जे काही कॅरेक्टर आहे, विद्यार्थ्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, हा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आहे. सध्या व्यक्तिमत्व म्हणजे आपण म्हणूया राहणीमान, हालचाल, त्याच्या सवयी, त्याच्या आवड निवड या गोष्टींवरती जे आहे, आणि संरक्षण यंत्र हा एकत्रच टॉपिक असतो. त्याच्यावरती आहेत 5 प्रश्न आतापर्यंत. बालकांच्या विकासाच्या अवस्था बघा, हा प्रश्न जे आहे 17 वेळेस विचारलेला आहे. विकासाची अवस्था म्हणजे जन्मपूर्वीची अवस्था, जन्मल्यानंतरची अवस्था, त्याच्यानंतर मधली अवस्था, तारुण्यावस्था, म्हातारेपणाची अवस्था, आणि या अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये होणारे बदल, त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, हा बराच डिटेलमधला टॉपिक आहे. ठीक आहे, आणि अतिशय महत्त्वाचा देखील आहे महा TETच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे त्याची तयारी आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा व्यवस्थितपणाने करावी लागणार आहे. तो आहे 17 मार्कांना. त्यानंतर आहे अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमणाचा अर्थ काय आहे? तर अध्ययन संक्रमणाचा अर्थ आपण या ठिकाणी मित्रांनो असं घेऊ शकतो की एक गोष्ट शिकली आपण, त्या गोष्टीचा फायदा दुसऱ्या गोष्टीमध्ये पण होणं. ठीक आहे, हां, तर त्याला आपण म्हणूया अध्ययन संक्रमण. त्याला आपण या ठिकाणी सांगू शकतो की आतापर्यंत 4 वेळेस प्रश्न आलेले आहे. विशिष्ट लक्ष गटामधील बालके, हे बघा बालकांचे जे आहे विशिष्ट गट आहेत, त्या संदर्भामध्ये 11 प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. आता हा प्रश्न आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा, कारण शिक्षकांची जी काही गुणवैशिष्ट्ये आहे, शिक्षक कसा असावा, शिक्षकाचा ॲटिट्यूड कसा असावा, शिक्षकाची भाषा कशी असावी, शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्यावर कशा प्रकारे लक्ष असावं. कारण आता आम्ही शिकवतोय, आमच्या वर्गामध्ये 60 आणि 65 विद्यार्थी आहेत. 65 विद्यार्थ्यांपैकी फक्त आम्ही समोरच्याच विद्यार्थ्यांवर लक्ष देतो, समोरच्या 1-2 टेबलवर बसलेल्या, की शेवटच्या त्या कोपऱ्यामधल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती ॲक्च्युअल रियालिटीमध्ये तो सध्या कोणत्या लेवलला आहे हे मला माहिती आहे का? त्यावरून ठरतं की मी किती उत्तम क्वालिटीचा शिक्षक आहे. त्यामुळे उत्तम शिक्षकांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न 4 वेळेस विचारलेला आहे. अध्यापनाच्या पद्धती, कारण आपण शिक्षक होतो आहे आणि शिक्षक होत असताना जरुरी नाही की मी एकच मेथडनं सर्वांना शिकवा, किंवा मी जसं शिकवतो माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, पुन्हा तुमचे जे दुसरे शिक्षक असेल त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, पुन्हा तिसरा शिक्षक जर बघितला तर त्यांची आपली एक वेगळी युनिक स्टाईल आहे. मग त्याकरिता ज्या अध्यापनाच्या पद्धती मानसशास्त्रामध्ये खूपच जास्त महत्त्वाच्या आहेत, खूपच जास्त. अध्यापनाच्या पद्धती निर्माण करण्यामागचं कारणही हेच केलेलं आहे की आपल्याकडे असलेले विद्यार्थी वेगवेगळे आहेत. ठीक आहे, माझ्याकडे काही असे विद्यार्थी आहेत की जे पहिल्यांदा शिकवलं की त्यांच्या लक्षात राहून जातं. काही असे माझ्याकडे विद्यार्थी आहेत की ज्यांना 1-2 वेळेस जर काय समजावून सांगितलं तर ते लक्षात राहतं. काही विद्यार्थी शक्यतो जे शेवटच्या बेंचला बसले असतात त्यांना बऱ्याच वेळा 4-5 वेळेस समजावून सांगितल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात बसतं. किंवा त्याच्या व्यतिरिक्त मराठी शिकवण्याची पद्धत वेगळी, इंग्लिश शिकवण्याची पद्धत वेगळी, विज्ञान शिकवण्याची पद्धत वेगळी आणि गणित शिकवण्याची पद्धत तर वेगळीच वेगळी. मग जर का या सगळ्या विषयांना शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या असेल तर मग अध्यापनाच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असायला पाहिजे. त्याच्यामुळे या अध्यापनाच्या पद्धती या ठिकाणी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देखील प्रत्येक वेळेस 3-3 प्रश्न आलेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे त्या पद्धती आपल्याला A to Z पाठ करायच्या आहेत. तो थोडासा डिटेल्समध्ये आपण नंतर बघूया. अध्यापनाची प्रतिमाने जी आहे त्याच्यावरती 10 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे. शैक्षणिक मूल्यमापन हा खूप IMP टॉपिक आहे, त्याच्यावर 13 प्रश्न विचारले. मूल्यमापन आपण ज्याला म्हणूया, हे बघा D.Edला असताना हा मूल्यमापनाचा विषय होता आपल्याला, आणि B.Edला असताना देखील होता. कारण आपण जे काही शिकवतो आहे ते मुलांना कितपर्यंत समजतो हे पाहावं लागेल ना, कारण त्याच्याशिवाय आपल्याला स्वतःचं मूल्यमापन कसं करता येईल. आता मी शिकवतोय, मी जीव तोडून शिकवतोय, पण विद्यार्थ्यांना समजतच नाहीये, काहीच उपयोग नाहीये. याचा अर्थ मला माझी जी अध्यापनाची पद्धती ती बदलावी लागेल. त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन मला शिकवावं लागेल, त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात बसेल. हा सिंपल क्रायटेरिया आहे. त्यामुळे जे आहे आपण मूल्यमापन करणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. त्या मूल्यमापनावर आतापर्यंत 13 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. शालेय आंतरक्रिया, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दरम्यान होणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया, छोटे छोटे खेळ असेल, त्यांना ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं असेल, आपल्या शाळेमध्ये घेतलेले जे काही प्रयोग आहे विज्ञानाचे ते असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढायला लावणं असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये जे काही आंतरक्रिया आहे, शालेय आंतरक्रिया, त्याच्यावर 15 प्रश्न आतापर्यंत आले. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान 2 तरी प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. आणि मानसिक आरोग्य,
विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि शिक्षकांचं देखील मानसिक आरोग्य, या दोन्हीवरचे जे प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत 4 वेळेस. तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला आता लक्षात आलेली आहे, हा झाला 23 घटकांचा आपला ॲनालिसिस. आता आपण समजून घ्या की या 23 घटकांपैकी ज्याला सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी आहे ते टॉपिक आपल्याला अगोदर कंप्लीट करून घ्यायचे, कारण आपल्याकडे वेळ आहे आता जवळपास 37-38 दिवसांचा. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क ज्याला आहे, ज्या टॉपिकला आहे, फक्त आपल्याला अगोदर ते टॉपिक या ठिकाणी कव्हर करून घ्यायचे. ठीक आहे, उदाहरण म्हणून आता हे बघा, आता हा टॉपिक महत्त्वाचा आहे, बुद्धिमान आणि बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या. त्यानंतर हा टॉपिक महत्त्वाचा आहे, बालकाच्या विकासाची अवस्था. त्यानंतर 19 प्रश्नवाला हा अध्यापनाच्या पद्धती. त्यानंतर 15 मार्कवाला हा आहे शालेय आंतरक्रिया. त्यानंतर आहे शैक्षणिक मूल्यमापन 13 मार्कांनुसार. हे टॉपिक आपल्याला अगोदर या ठिकाणी कव्हर करून घ्यावे लागतील. हे टॉपिक कव्हर झाले की मग आपल्याला जे आहे पुन्हा काय करायचं आहे की जे याच्यापूर्वी आपण जे महत्त्वाचे घटक बघितले होते की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज होतं, हे बघा, हा आहे अध्ययन आणि अध्यापन. त्याच्यानंतर मानसशास्त्रज्ञांविषयी माहिती. त्यातल्या त्यात आपण हे जे 2 घटक आहे, अध्ययन व अध्यापन आणि शैक्षणिक उपपत्त्या, यांचा अभ्यास आपल्याला डिटेल्समध्ये अगोदर करून घ्यायचा आहे. हे जर का झालं तर मग हे जे छोटे छोटे जे चिल्लेपिल्ले आहेत, ज्याच्यामध्ये 4 मार्क 5 मार्क 3 मार्काला प्रश्न विचारला होता, ते प्रश्न आपण नंतर कव्हर करून घेऊया. तर मित्रांनो, हे होतं 2013 पासून ते आजपर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या, त्या प्रश्नपत्रिकांमध्ये मानसशास्त्र विषयाच्या कोणत्या घटकाला किती प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं ॲनालिसिस. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याकरिता, याचा ॲनालिसिस करण्याकरिता प्रचंड कालावधी लागला, मेहनत देखील खूप जास्त लागलेली आहे. या मेहनतीसाठी जे आहे निश्चितपणाने या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आहे की जर मार्गदर्शन हवं असेल, जे विशेषतः जे बोरिंग सब्जेक्ट आहे, त्या बोरिंग सब्जेक्टमध्ये जर का आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन आहे, अगदी सहजपणाने उपलब्ध आहे. या मार्गदर्शनाचा फायदा घ्या, जेणेकरून आपण जे आहे 1-2 मार्काने मेरिट हुकणार नाही याची आपण निश्चितपणाने काळजी घ्या. कारण बऱ्याच वेळा आपण छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघतो आणि आपण जे आहे 1-2-3 मार्काने या ठिकाणी मेरिटपासून वंचित राहतो. अशा वेळेस मग आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून जे आहे कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. पश्चाताप करण्यापेक्षा आजच जे आहे जो वेळ आपल्या हातामध्ये आहे त्या वेळेचा सदुपयोग करा आणि आपण व्यवस्थितपणे आता सांगितल्याप्रमाणे जे आहे मानसशास्त्राचा याच घटकांचा अभ्यास करा. याच्या व्यतिरिक्त जे आहे अजिबात कोणतंही या ठिकाणी टॉपिक विचारला गेलेला नाही. हे मी एवढं दाव्याने याच्यासाठी सांगतो कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं जेव्हाही परीक्षा घेतली त्यावेळेस मागचेच टॉपिक त्यांनी रिपीट केलेले आहे. फक्त व्हॅल्यूज वगैरे चेंज केले, परंतु जे आहे टॉपिक चेंज केलेले नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वांकडे हा गोल्डन चान्स आहे. परीक्षा परिषदेची जी परीक्षा आहे फार जास्त अवघड नसते. त्यामुळे कॉन्फिडेंट राहा, व्यवस्थितपणाने अभ्यास करा, जेवढे दिवस आहे तेवढ्या दिवसांचा उपयोग करून घ्या. आणि हो, तुम्हाला माझ्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने येत्या महा-टी-ईटीच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या विषयांच्या अशाच प्रकारच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय